सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। आज 14 ऑक्टोबर 2025 आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला याच नागाच्या नागभूमीमध्ये दीक्षाभूमी या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आहे, बौद्ध बनविलं आहे। म्हणून दरवर्षी या ठिकाणी 14 ऑक्टोबर या अशोका विजयादशमीच्या दिवशी या दीक्षाभूमीवर जनसमुदाय भारी संख्येने जमतो आहे। आज 14 ऑक्टोबर 2025 69 वर्ष पूर्ण होत आहे आणि आजचा हा 69वा 14 ऑक्टोबरचा दिवस या ठिकाणी बहुसंख्येने जमा झाला आहे। परंतु 69 वर्षापासून या ठिकाणी जसं प्रत्येक मंदिर विहार ज्या ठिकाणी इतर मंदिरं आहेत, मस्जिद आहे, त्या ठिकाणी ज्या महाराष्ट्र सरकारने जे परिवर्तन घडविलं आहे तसं या नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये परिवर्तन नाही आहे। आणि विशेषतः सांगायचं म्हणजे दीक्षाभूमीच्या वरचं या ठिकाणी चॅनलवाल्याला बंधूंचं स्वागत आहे। ती फरशी फुटलेली आहे, दाखवावी। 10 वर्षापासून ती फरशी फुटलेली आहे, ती कॅच करावी आपण कॅमेरामध्ये। आणि या ठिकाणी बरंच काही पडलेलं आहे आणि या ठिकाणी आजच्या घडीला 69 वर्षामध्ये किती VIP राहायला पाहिजे होतं। स्मारक समिती बरोबर काम करत नसल्यामुळे या ठिकाणी स्मारक समिती बरखास्त करणे गरजेचे आहे आणि नव्याने स्मारक समिती उभारून या ठिकाणी परिवर्तन या ठिकाणी झालंच पाहिजे। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्री बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब या ठिकाणी आंबेडकर घराण्याचं एक सदस्य या दीक्षाभूमीच्या स्मारक समितीमध्ये असता तर आज ही वेगळी दिशा असती। कारण आपण पाहतो आहोत प्रत्येक बौद्ध उपासक उपासिका चैत्यभूमीमध्ये जाते आहे, तिथलं परिवर्तन कसं आहे आणि नियोजन कसं आहे तसंच नियोजन प्रत्येक व्यवस्था, प्रत्येक आईची बहिणीची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था व्यवस्थितपणे झाली पाहिजे, भोजनाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था। आणि 14 ऑक्टोबरच्या दिवशी या ठिकाणी पाऊससुद्धा पडतो आहे आणि त्या पावसामध्ये सर्व जनसमुदाय या ठिकाणी बसला पाहिजे असा सभामंडप मोठा, या गोष्टीची आवश्यकता आहे। परिवर्तन करण्यासाठी लढाई लढणे गरजेचे आहे। म्हणून नमो बुद्धाय, जय भीम। मी भंते राहुल बोधी, सर्वांप्रति मंगल कामना। आप देख रहे हैं WLBS न्यूज। चैनल को सब्सक्राइब करना और बेल आइकन को प्रेस करना ना भूले।